ज्योतिबाच्या पुजाऱ्यांची भाविकाला मारहाण। मद्यपींनी धिंगाणा घातल्याचा आरोप। मंदिरातल्या राड्यामुळे संताप। ही तुंबळ हाणामारी पहा। हा राडा झालाय तो चक्क मंदिर परिसरात, आणि तेही महाराष्ट्राचं कुलदैवत आणि लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मंदिरात। कोल्हापूरच्या या मंदिरात सासनकाठी मानकऱ्यांसोबत आलेल्या काही तरुणांनी आरती सुरू असताना हलगी बाजून गोंधळ केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय। त्यांना शांतता ठेवण्यासाठी वारंवार सांगूनही ऐकत नसल्यानं काही पुजारी त्यांच्यावर तुटून पडले। एका पुजाऱ्यानं तर भाविकाच्या डोक्यावर नारळानं प्रहार केला। अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो दारूच्या नशेतच सगळी होती आता तुम्हाला सांगायचं म्हणजे। आणि अशी 150-200 लोक मंदिराभोवती सकाळपासून 1-1:30 वाजेपर्यंत तिने हैदोस माजवलेला थोडक्यात सांगतो तुम्हाला। आणि हे होत असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना हे प्रयत्न केला की हे करण्यासाठी अटकाव केला, तरी त्यांना सुद्धा ऐकलं नाही। त्यांच्यावर सुद्धा धक्काबुक्की त्यांना केली। मारहाण झालेले हे भाविक परिते गावचे होते। या घटनेनंतर आम्ही कमीपणा घेत माफी मागितली, मात्र गावातील कुणीही मद्यपान करून असा प्रकार केला नसल्याचा दावा सरपंचांनी केलाय। आरोपांच्या मध्ये आमच्या गावातल्या लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला, तिथल्या स्थानिक भाविकांना त्रास दिला, तिथल्या पुजाऱ्यांना त्रास दिला। असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही, तशी मी खात्री देतो। आणि त्याची मला संपूर्णपणे खात्री आहे। तसे सविस्तर आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत। तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनीच आमच्या लोकांच्यावर मारहाण करणे, आरेरावी करणे, उद्धट भाषा वापरणे हा प्रकार केल्यामुळे तिथला वाद वाढला। दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवत सोमवारी संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरील दुकानं बंद ठेवण्यात आली, तर कोडोली पोलिसांनी 15 पुजारी आणि 15 भाविकांवर गुन्हा दाखल केलाय। काल दिनांक 22/3/2026 रोजी ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी भाविक व ज्योतिबा देवस्थानातील पुजारी यांच्यामध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर कोडोली पोलिसांनी येथे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे। ज्योतिबा मंदिरात येत्या 1 एप्रिलला मुख्य यात्रेचा दिवस आहे। राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातूनही भाविक आणि मानाच्या सासनकाठी मंदिराच्या परिसरात येत असतात। दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत आहे। पुजाऱ्यांनीही कायदा हातात न घेता हुल्लडबाज करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं असा सूर उमटतो, तर काही जण धार्मिक स्थळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना धडा शिकवणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करतायत। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे भाविकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांच्या चौकशीत काय सत्य समोर येतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।